पिरमाची असतो जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तो पहिला तेरा नेशील साथ मला देशील काळीज माझं सुख भरतीला न भरतीला पुनवचा चांद तू 1990 मध्ये माझ्या आयुष्यामध्ये हे मच्छिंद्र चव्हाण आले. त्या स्टार्टिंग मी खूप घाबरायचे म्हणजे त्यांना, पण नंतर हळूहळू फ्रेंडशिप झाली आमची. माझा ॲक्च्युली कॉन्फिडन्स खूप लूज होता, तो त्याने खूप म्हणजे वर आणला. आणि शिक्षणाबाबतीत पण खूप म्हणजे कमीच होते मी. मला पण शिक्षणाची आवड आणि त्यांनासुद्धा खूप आवड आहे शिक्षणाची. त्याच्यामुळे मी आता ह्या स्टेजला जे आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. सुरुवातीला मी त्यांना लग्नातच बघितलं होतं लग्नातच पाहिलं होतं, कारण आपल्यामध्ये प्रथा नाही आहे ना अगोदर दाखवणं फिरणं वगैरे. लग्नातच दाखवलं होतं मला त्यांना, तेव्हाच पाहिलं मी. फिलिंग्स कशा वाटल्या, भीतीच्या होत्या कारण मी खूप म्हणजे 2-3 महिने मी त्यांच्या म्हणजे समोर जात नव्हते, बोलतसुद्धा नव्हती, म्हणजे लांबच होते एकदम त्यांच्यापासून. नाही तसं त्या मानाने ते खूप छान म्हणजे दिसायला वगैरे छानच होते, पण ते एक नवीन दुसऱ्या घरात आपण ज्यावेळेस जातो पण ते एक भीती असते ना, ती भीती खूप माझी जास्त जबरदस्त. कारण मी म्हटलं माझी कॉन्फिडन्स माझा खूप लूज होता, त्याच्यामुळे ते सगळं होतं. पण आता व्यवस्थित आहे, आता वरचढ आहे पण दिवस खूप छान गेले माझे. इतका वर्ष 25 वर्ष माझी कशी निघून गेली हे मलाच माझी कळलं नाहीये. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुट दिल केव्हा उखाणे. चंदनाच्या टेबलावर रुमाल टाकते वाकून, चव्हाण साहेबांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा. ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा, तू रे माझा मितवा. मत जुल्म कर ऐसा मुझ पर, मत जुल्म कर ऐसा मुझ पर ओ मेरे जाने जिगर, साथ न दोगी तुम राहों में अगर तो कैसे गुजरेगा ये जिंदगी का सफर. मी हडपसरला पुण्याला राहिला होतो आणि मग ठरवलेलं तर होतंच डोक्यामध्ये की नाही लग्न करायचं. आणि एका यात्रेला आमच्याकडे यात्रा असते कारुंड्याची, त्या यात्रेला कारुंड्याला गेलो आणि तिथं मग त्या चौगुले साहेबांची परत भेट झाली. त्यांना आम्ही आदर्श मानायचो. त्यांच्याकडं मला माझी आताची जी पत्नी आहे ती त्यांच्याकडं आलेली दिसली आणि मग त्याने आम्हाला बोलवलं, हा मुलगा आहे चांगला आहे असं आहे. त्या आत्यांनी म्हणजे चौगुले साहेबांच्या मिसेसनी आमची तिची ओळख करून दिली. ओळख करून दिल्यानंतर पहिल्याच भेटीमध्ये मी बघितलं, अरे अशा मुली पण आपल्या समाजात असतात का, असा एकदम शॉक लागला. आणि मग नाही म्हणलं आता लग्न हिच्याशीच करायचं आपण. मग आमचे वडील गेले, जाऊन बघून आले. आमचे सासरे खूप चांगले होते, तर त्यांचं काहीतरी अगोदर ठरलेलं होतं, त्यांनी सांगितलं ठरलेलं आहे. मला वडिलांचा तसा फोन आला की अगोदर ठरलेलं आहे, पण मी म्हटलं बघा प्रयत्न करावा असेल तर. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक तेवढंच फक्त एक हे होतं. आणि मग अचानक काय योगायोग घडला
ते तिकडं त्यांचं काही जमलं नाही आणि मग आम्हाला चान्स मिळाला. मग ते सासरे बुवा म्हणे की त्या मुलाला बघून द्या. मग आम्ही गेलो. मी बघितलं. मी पहिल्यांदाच पसंत अगोदरच केलेलं होतं. नंतर मग माझा पसंतीचा प्रश्नच नव्हता, पण त्यांच्याकडून पसंती आहे का नाही, होईल का नाही, हे मला जरा शंका वाटत होती. मग लग्न ठरलं. 22 मे 1990ला लग्नाचा दिवस आला. मग आम्ही ते काही जे काही बोलणे होते ते झालं. लग्नाचं होतं. सुरुवात झाली. लग्नाच्या दिवशी मंडपात मी आलो आणि नंतर तिला सजून वगैरे आणली. त्यानंतर मी चाट पडलो की आता मी असा काळा एकदम रफ आणि ही अशी एकदम सुंदर वगैरे. म्हटलं ही मला सांभाळणं होईल का, हिला ही परत माझ्या घरात राहील का. अक्षरशः अशी परिस्थिती झाली. पण तरीसुद्धा मी म्हटलं बघू आता शेवटचा मोमेंट आहे, नाहीतर काय म्हणता येत नाही. लग्न झालं आमचं. लग्न झाल्यानंतर आम्हालाही काही जास्त नॉलेज नाही, त्यांनाही काही नॉलेज नाही. मी पोलीस स्टेशनला होतो. पोलीस स्टेशनला असल्यानंतर मग आमचं ठरलं की मी थांबलो होतो. तर त्यांच्या सासऱ्यामध्ये असं ठरलं की ते देवदर्शनाला जाणार आहेत. त्यांची गाडी होती आणि त्यांच्या गाडीमध्ये ते बसून देवदर्शन जाणार होते. मी आपला तेवढा चान्स साधून घेतला आणि म्हणलं चला मी पण येतो तुमच्यासोबत. म्हणजे आईस आम्ही फिरायला गेलो तर माझे वडिलांचे मित्र होते, तर ते त्यांच्या लग्न होतं मुलाचं, तर त्यामुळे ते लोक आम्ही सगळे असेच चालू होतं. तर यांना पण सुट्टी होती, तर म्हणे नाही मी पण होतो. आणि लग्न नुकतंच झालेलं. ह्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे हनीमूनला जायचं आहे, हनीमूनला जायचं आहे. आणि इकडं वडिलांनी तयारी म्हणजे 10-12 जण आम्ही एका गाडीमध्ये. आणि आल्यानंतर बघते ते एवढी सगळी जण हनीमूनला आले. ते मी काय बोलत नव्हते काय नव्हते. मी चिडलेले भरपूर. 2-3 दिवस आमचे असेच गेले रागा रुस्वामध्ये. आणि मग रागाने ते निघून परत येत होते. मग ते आमचे एक ड्रायव्हर छान होते आणि मोठा भाव होता सांगते. मग त्यांनी समजून वगैरे सांगितलं. मग मी माझी मिसेस म्हणजे थोडक्यात हनीमूनला जाण्याच्या उद्देशानं आम्ही निघालो. आता आमचा हनीमून एवढा भारी झाला की मी पुढं 5 दिवस त्या गाडीमध्ये सगळे गावं फिरलो. मिसेस पाठीमागं, तिच्यासोबत तिच्या बहीण आणि 4 भाऊ त्या गाडीमध्ये. 4 भाऊ आणि आम्ही तो ड्रायव्हर विचारा. आणि आम्ही 5 दिवस फिरत होतो हनीमून. ह्या गावातून त्या गावात कामं करत होतो, कोणाची लग्न अटेंड करत होतो. आणि गोव्याला गेलो. मग अगोदर कोल्हापूर नंतर गोव्याला गेलो. ती 4 दिवस माझ्यासोबत बोललीच नाही. अरे मी म्हटलं कसला हनीमून, मी हिच्यासाठी सोबत आलो आहे, 4 दिवस ही माझ्यासोबत बोलतही नाही. मग मी म्हटलं मी परत जातो इथून. मग ते एक वेळेस तो आमचा ड्रायव्हर होता त्याला सांगितलं असंच आहे. त्या ड्रायव्हरने तिच्या भावाला सांगितलं, आनंद दादाला सांगितलं. मग म्हणले मी म्हटलं ती अशी मला बोलू द्या. बाकीचे सगळे गेले लोक बाहेर. गाडीतच बसून तिला मी म्हणलं पहिलं हेच सांग की मी तुला पसंत आहे की नाही. मंगेश मंदिर आहेत ना आपले गोव्याचे. हां मंगेश. हां तर त्या टेम्पलची तर मग ते आम्हाला उतरवलं. बाकी सगळे उतरवले. आम्ही गाडीत बसलो. तिथे विचारलं म्हणजे खरं प्रेम आहे का लग्न म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध झालं आहे का नाही झालं आहे तसं लिहून दे तुम्हाला, म्हणजे नसेल आवडत तर जाऊ शकते. आता तिची बहीण म्हणायची, चुलत बहीण बिचारी खूप चांगली होती, एक्सपर्ट झाली ती. तर ती मला म्हणायची की दाजी ही तुम्हाच्याशी आता बोलत नाही, पण ज्यावेळेस बोलायला लागेल त्यावेळेस तुमचा आवाज बंद करेल म्हणे. गोव्यालाही बोललो. गोव्याला हॉटेलमध्ये मी बसलो. मग तिला म्हणलं, त्यांना म्हणलं सेपरेट बोलू द्या परत मला. मग ते एका हॉटेलवरती बसलो. एका ह्याच्या माझ्याच व्हिजिटिंग कार्ड होतं. त्या व्हिजिटिंग कार्डवरती मी लिहिलं की डू यू लव्ह मी, येस ऑर नो. म्हटलं काय पाहिजे ते खोड, म्हणजे मला पुढचं कळेल तुझं काय. मग मी ते बघितलं. पण अगोदर मी घाबरलीच होते. पेन दिला, म्हणे तू रिलॅक्स हो, काय टेन्शन घेऊ नको, मी काय बोलत नाही कोणाला, तुझ्या जे मनात असेल ते तू कर. पण मी येसच लिहिलं, त्याच ते खुश झाले. चला संसार होणार आहे आता. आणि मग तेव्हापासून सुरू झालं आमचं. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना,
तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी हिनाच रावळी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू थांबना फुलकीचा फुल तो इतकी कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी हिनाच रावळी बहा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा सरसुखाची श्रावणी हिनाच रावळी